आज आहे गुरुवार, त्यामुळं आज आहे महाराजांचा उपवास. सकाळी डब्याला खिचडी केली होती मी महाराजांसाठी. आता मी उपवास सोडायलासाठी करणार आहे वरण भात भाजी पोळीचा स्वयंपाक. आज महाराजांना मेथीचीच भाजी खायची आहे, त्यामुळे ते मेथीची भाजी घेऊन आले, येताना ऑफिसवरून येताना घेऊन आले. आणि मग आता आज करणार आहे मेथीच्या भाजीचं स्पेशल बेत. ऑफिसवरून आल्यानंतर आज महाराजांनी मला कामामध्ये मदत पण केली आणि त्यानंतर मी घेतली असे स्वयंपाकाची तयारी करायला. त्यासाठी मी टोमॅटो कापून घेतला, हिरवी मिरची कापून घेतली, कोथिंबीर कापून घेतली एकीकडे, आणि दुसरीकडे मी डाळ तांदूळ असं धुवून कुकर पण लावून दिला. आणि आता तोपर्यंत म्हटलं घ्यावं वरणाचं कटिंग करून, कारण मेथीच्या भाजीला तर कट करायला काही लागणार नव्हतं, म्हणून मग मी म्हटलं आधी वरणाची तयारी करावी. कुकर लावल्यानंतर म्हटलं पीठ मळून घ्यावं, म्हणजे कसं पीठ मळून ठेवलं ना का ते भिजल, मग त्यानंतर मला भाजी वरण असं करता येईल. आणि भाजी पण अजून निवडलेली नव्हती. भाजी महाराजांनी आणली होती आणि आणल्यानंतर ती आता निवडायची होती, आणि निवडल्यानंतर मग भाजी बनवायची होती. म्हणजे आता अजून माझी भाजीच निवडून नव्हती झालेली. मग आता पीठ मळून ठेवलं, ते भिजायला ठेवलं, आणि मग आता महाराजांनी आणलेली भाजी, तर ती भाजी आता घ्यायची होती निवडायला. मग आता भरपूर वेळ लागणार होता आज मला स्वयंपाकाला, तर मग आता काय करणार, मग करायचं. माझं पीठ मळून होईपर्यंत महाराजांनी भाजी निवडायला घेतली, आणि त्यांनी मला निवडायला मदतही केली. आणि मग त्यानंतर मी घेतली अशी भाजी स्वच्छ धुवून, आणि धुवून घेतल्यानंतर मग मी आता ती टाकली शिजायला. कढईमध्ये तेल टाकले, तेल टाकल्यानंतर त्यामध्ये जिरे टाकले, जिरे तडतडल्यानंतर मेथी टाकली, आणि मेथीची भाजी अशी ठेवली परतायला. आणि त्याच्यामध्ये डाळ पण टाकली, मुगाची डाळ टाकली आज मी. एकीकडे भाजी परतायला टाकली, दुसरीकडे म्हटलं घ्यावा असं आता मसाला करून. म्हणजे मी काय केलं, लसूण, हिरवी मिरची आणि शेंगदाणे असे मिक्सरमध्ये बारीक करून घेतले, आणि मग ते भाजी परतल्यानंतर भाजीमध्ये टाकले, आणि भाजी ठेवली परतायला. थोडीशी पातळ बनवली मी, पातळ नाही झाली भाजी, कोरडीच झाली, पण थोडंसं पाणी टाकलं मी, कारण आहे ना मग ते मसाला मिक्सरच्या भांड्याला लागलेला असतो ना, मग तो वेस्ट जाऊ नये म्हणून मी थोडंसं पाणी टाकतेच भाजीमध्ये. चवीप्रमाणे मीठ पण टाकलं, आणि भाजी ठेवली शिजायला. एकीकडून भाजी शिजायला ठेवली. आता तोपर्यंत कुकर थंड पण झाला होता. मग आता घेऊयात वरणाला फोडणी देऊ. मग मी काय केलं, छोट्याशा कढईमध्ये तूप टाकलं, आणि त्याच्यानंतर वरतून टाकलं मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिरवी मिरची, हळद, आणि त्याला अशी व्यवस्थित अशी तडतडून दिलं ते, म्हणजे फोडणी येऊन दिली त्याला, तडतडून दिलं ते कढईमध्ये. आता ज्या पातेल्यामध्ये मी डाळ लावली होती शिजायला, ते पातेलं ठेवलं गॅसवरती, आणि वरतून मी आता ती कढईतली फोडणी ओतणार आहे, म्हणजे तडका देणार आहे वरणाला.
तर अशा प्रकारे मी तडका दिला वरणाला. आज वरण असं छान होणार आहे, स्पेशल वरण आहे आजचं. आवडतं महाराजांना असं. वरणाला उकळी आल्यानंतर वरतून कोथिंबीर टाकली आणि आता माझं वरण झालेलं आहे. मीठ पण टाकलं वरणामध्ये नंतर वरतून. आणि आता तोपर्यंत भाजी पण शिजली आहे. मग आता घेऊयात चपात्या करायला. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. बघूयात महाराजांना आवडले का आजचं जेवण.